त्याच्यामध्ये भुसे साहेबांनी आपल्याला अशा प्रकारचं आश्वासन दिलं की 3 महिन्यामध्ये त्याच्या आपण 10 मागण्या केलेल्या आहेत. त्या 10 मागण्यांपैकी शक्यतो सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू. आणि त्याच वेळेस इथं मुख्यमंत्री साहेबांना पण त्यांनी कलेक्टर ऑफिसमधूनच फोन लावला, आम्हाला पण बोलायला लावलं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं की दादासाहेबांवरती विश्वास ठेवा. दादासाहेबांचा शब्द म्हणजे सरकारचा शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शब्द असं समजा. आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या अंमलबजावणी करायला लावू. जिल्ह्याच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या इथं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करू अशा प्रकारचं सांगितलं. परंतु आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त जिल्हा पुरत्या मर्यादित आहेत. आपल्या मागण्या ज्या आहेत इथं मागणी पूर्ण झाली की महाराष्ट्राला लागू होणार आहे. अंगणवाडी आशाताई आणि त्यांच्या ज्या सहकारी आहेत त्यांची मागणी मान्य झाली तर असं होणार नाही की नाशिक जिल्ह्याच्या पुरती मागणी होती ती मान्य झाली बाकीचे राहिले तसं. ही मागणी समस्त महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. त्याचबरोबर इथं जे काही वन जमिनीचा प्रश्न आहे, वन जमिनीचा सरकारने जो काही कायदा अंमलात आणलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी इथं झाली तर पूर्ण महाराष्ट्राच्या प्लॉट धारकांना शेतकऱ्यांना हा लागू होणार आहे. आणि म्हणून ही फक्त आपल्यापुरती मर्यादित मागणी आपण केली नाही. नाशिक जिल्ह्याच्या लढाऊ या सुबंध शेतकऱ्यांनी जी हिंमत दाखवली जी आतापर्यंत 21 तारखेपर्यंत पासून तर आजपर्यंत, आज तारीख 4 आहे, 21 पासून तर 4 तारखेपर्यंत सुमारे 13 दिवस ही तपश्चर्या केलेली आहे. ही फक्त आपल्यापुरती नाही समग्र महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. आणि म्हणून तुम्ही जे इथं सरकारकडून जर यशस्वी करून घेतलं तर पूर्ण महाराष्ट्राच्या दुःखी कष्टी आणि ते गरिबी असलेल्या जनतेला त्याचा फायदा मिळणार आहे. आणि म्हणून आपण काम करतोय ते निवड भाजप पोटासाठी नाही तर माझ्या पोटाच्या बरोबरच जनतेचे इतर लोक आहेत जे आपल्यासारखेच आहेत त्या लोकांसाठी आपण काम करतोय. आणि म्हणून